नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. जान, आरू माझी प्रिन्सेस जिवंत आहे. तो तिच्याकडे पाहून बोलला तशी थोड्या वेळासाठी ती फ्रीजच झाली. पण लगेच तिच्या ओठांवर स्माईल आली. काय? खरंच? ही तर ग्रेट न्यूज आहे मीत. तुम्हाला कसं कळलं? ही तर खूप आनंदाची बातमी आहे मीत. पण पण मग तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? तिने विचारलं. तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला. आरू जिवंत तर आहे जान, पण पण त्या मोहनने तिचा चेहरा बदलला आहे. तिची आयडेंटिटीच बदलली आहे. आता मी कसं आणि कुठे शोधू तिला? तो डोळ्यात अश्रू आणून बोलला तशी जानू शॉक झाली. आता पुढे. क काय? जानूने अडखळत विचारलं, कारण तिचे डोळेसुद्धा आता अश्रूंनी भरले होते. हो, असं म्हणत त्याने तिच्या कमरेला विळखा घातला आणि रडू लागला तो. तसं तिलाच कसं तरी झालं. खरं तर तिलासुद्धा मोठा शॉक बसला होता हे सर्व ऐकून. पण आता आपल्या मीतला असं हतबल झालेलं पाहून अजूनच अवसान गळालं होतं तिचं. इतक्या वर्षांनी त्याला कळलं होतं की त्याची बहीण जिवंत आहे म्हणून किती आनंदात होता तो. पण अचानक त्याला कळलंय की तिची आयडेंटिटी म्हणजे तिची ओळख असणारा तिचा चेहराच आता तिचा नाही आहे. तर कसा सावरू शकत होता तो स्वतःला? स्वतःपेक्षा तर त्याला तिचीच जास्त काळजी वाटू लागली होती. म्हणजे अनोळखी चेहरा घेऊन कशी जगली असेल ती आत्तापर्यंत, ह्याचा विचार करूनच अतीव दुःख होत होतं त्याला. बराच वेळ तो जानूच्या मिठीत आपली आस वगाळत होता आणि तिनेसुद्धा त्याला मनसोक्त रडू दिलं, कारण त्याच्या मनात आता किती दुःख होतं हे तिच्याशिवाय अजून कोण जाणणार होतं. मीत. थोड्या वेळाने तिने त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला आवाज दिला, पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. मीत, एकदा माझ्याकडे बघा. तिने पुन्हा त्याला आवाज दिला. तसे त्याने तिच्या कमरेभोवती गुंफलेले स्वतःचे हात सैल केले आणि थोडा बाजूला झाला तो, पण अजूनही मुसमुसत होता. मीत, बास आता, शांत व्हा प्लीज. तिने त्याचे डोळे आपल्या हातांनी पुसले आणि त्याच्या गालावरून हात फिरवत बोलली ती. मला नाही कळत छान मी काय करू. आधी मॉमसोबत तो असा वागला आणि आता माझी प्रिन्सेस, तिच्यासोबतसुद्धा त्याने तेच केलं. असं कसा करू शकत होता तो? कोणीच लागत नव्हती का ती त्याची? अगं लहानपणी किती लाड करायचा तो आम्हा दोघांचे. मग त्या निरागस जीवाशी खेळून काय मिळालं असेल त्याला? तिची ओळखच बदलून टाकली अगं त्याने. आता मी कसा शोधू तिला? तो हतबल होऊन बोलतच होता की पटकन तिने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. तसा तो बोलायचा बंद झाला आणि तिच्याकडे पाहू लागला. बास, अजून जास्त त्रास नका करून घेऊ स्वतःला मीत. मला माहीत आहे आत्ता तुम्हाला किती जास्त दुःख होत आहे आणि साहजिकच आहे ते. तुम्ही भाऊ आहात आराध्याचे. इतक्या वर्षांनी तुम्हाला कळते की ती जिवंत आहे, पण तिचा चेहरा बदलला आहे म्हणून तुम्हाला दुःख होत आहे. पण तुम्ही हा विचार का नाही करत आहात की इतक्या वर्षांपासून तुम्हाला वाटत होतं की आराध्या आता आपल्यामध्ये नाही आहे, पण ती आता जिवंत आहे आणि आपल्यामध्ये असणार आहे, ह्याचा आनंद का नाही मानत आहात तुम्ही? ठीक आहे, तिचा चेहरा त्या मोहनने बदलला असेल, पण त्यामुळे ती आराध्य राज्याध्यक्ष आहे हे सत्य तर बदलत नाही ना. तिचा चेहरा कोणता का असेना, ती आपली आरूच असणार आहे, तुमची प्रिन्सेस. आणि राहिला प्रश्न तिला शोधण्याचा, तर सापडेल ती, नक्की सापडेल. देवयाईने इथपर्यंत आणून पोहोचवलं आहे तर पुढेसुद्धा तीच आपल्याला मार्ग दाखवेल. देवयाईने नक्कीच चांगलं ठरवलं असेल आपल्या आरूच्या बाबतीत, म्हणून तर तुम्हाला इतक्या वर्षांनी हे माहीत झालं. आता जसं तुम्हाला कळलं आहे की आरू जिवंत आहे, तसंच ती आपल्या घरीसुद्धा लवकरच परत येईल. माझा विश्वास आहे देवयाईवर. ती सगळं आपल्या मनासारखंच करेल. आता सगळं चांगलंच होईल, बघाच तुम्ही. ती त्याचा चेहरा आपल्या हातांनी गोंजारत बोलली. पण इथे अमितच्या चेहऱ्यावर मात्र एक स्माईल आली होती. त्याला जानूच्या शब्दांनी खूप धीर आला होता. तिच्या कुशीत जाऊनच आपल्या जीवाला शांती मिळेल माहीत होतं त्याला. आणि आता खरंच मन खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं त्याला. तो तिच्या मांडीवरून उठला आणि बसल्या बसल्याच त्याने तिला खट्ट मिठी मारली. थँक्यू सो मच जान. यू आर सच अ लवली वाईफ. तो
तो तिच्या कानावर किस करत बोलला. तशी तिच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली. तुमचा विश्वास आहे ना देवी आईवर? तिने त्याच्या मिठीतच विचारलं. तसा तो हसला. माझ्या बायकोवर विश्वास आहे. तो तिच्या मिठीतून बाजूला होत तिचा चेहरा ओंजळीत पकडून हसून बोलला. तसं तिने तोंड बारीक केलं. आणि देवी आईवर? तिने नाक फुगवत विचारलं. तुझा आहे ना देवी आईवर? आणि माझा तुझ्यावर? मग झालं ना इक्वल? तो बोलला. तशी हसली ती. आता रडायचं नाही ओके? रडताना चांगला नाही दिसत माझा हिटलर. ती बोलली. तसं त्याला पुन्हा हसायला आलं. ओके बॉस. तो तिच्याकडे पाहून हसून बोलला. तशी ती पण खुश झाली, कारण आत्ता कुठे तो नॉर्मल झाला होता. कधीपासून त्याचा मलूल चेहरा तिला पकवत नव्हता, पण आत्ता त्याला हसताना पाहून तिला बरं वाटत होतं. मीत, तिने त्याला आवाज दिला. हां जान, तो बोलला. मी म्हणत होते की आपण आपलं लग्न पोस्टपोन करूयात का, किंवा कॅन्सल केलं तरी चालेल. ती बोलली. तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. इतक्या दिवसांपासून ती त्यांच्या लग्नाला घेऊन सुपर एक्सायटेड होती, पण आत्ता जेव्हा तिला आरूबद्दल कळलं होतं, त्यामुळे तिचा मीत आता टेन्शनमध्ये असताना आपण मात्र आपल्या लग्नाची एक्साइटमेंटमध्ये असणं तिला पटत नव्हतं. काहीही बोलू नकोस जान, आणि हे लग्न तुझ्या एकटीचं नाही आहे, आपल्या दोघांचं आहे ओके? आणि ते ज्या दिवशी ठरवलं आहे त्या दिवशीच होणार. सगळं तुझ्या मनासारखं होणार. आणि आरूचं म्हणशील तर तू आत्ताच बोललीस ना की देवी आई सर्व नीट करेल, मग तिच्यावरच सोडूया ना आपण. की मग तुझ्या देवी आईवरच विश्वास नाही आहे? त्याने विचारलं. तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. काहीही काय बोलताय? माझा विश्वास आहे माझ्या देवी आईवर, ती बोलली. आहे ना? मग करेल ती आपली हेल्प आरूला शोधण्यात, हो ना? त्याने विचारलं. हो नक्कीच, ती बोलली. व्हेरी गुड. मग आता कसलाच विचार करायचा नाही, फक्त लग्न कसं एन्जॉय करायचं त्याचा विचार कर ओके? तो बोलला. तशी तिने होमध्ये मान हलवली. आता जाऊन झोप जान, माझ्यामुळे तुझी झोप अपूर्ण झालेली नाही चालणार मला, तो बोलला. पण मला चालेल, ती हसून बोलली. तसा तो प्रश्नार्थक तिच्याकडे पाहू लागला. नका ना जाऊ मीत, आपण इथेच झोपूया ना. मस्त थंड थंड वातावरण, मोकळं आकाश आणि अंगाला झोंबणारा हा गारगार वारा, त्यात तुमची मिठी. वाव, किती मस्त झोप लागेल इथे, ती खूपच खुश होत बोलली. आणि तिने स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं. तसा तो गालातच हसला. हो खरंच यार, तो बोलला. हो ना? तिने विचारलं. हो, मला पण खूप आवडेल असं ह्या थंड थंड वातावरणात तुझ्या शरीराची ऊब मला मिळाली तर, तो तिच्याकडे बघत एकदम सिडिक्टिव्हली बोलला. तसा सरसरून काटा आला तिच्या अंगावर. मी प्लीज. ती आता त्याच्यापासून बाजूला झाली होती आणि खूप जास्त लाजत होती. तसं त्याला पुन्हा हसायला आलं. छान, आवडेल ना तुला पण, त्याने विचारलं. तसा तिने तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला. सांग ना, त्याने पुन्हा विचारलं. तशी तिने डोळे झाकूनच होमध्ये मान हलवली. पण, तो बोलला. तसे तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. पण तू किती एक्सायटेड असलीस तरी मॉमला हे नाही आवडणार ना, आपल्या लग्नाच्या आधी आपण असं इतक्या जवळ आलेलं. म्हणून तर आता तू आउट हाऊसमध्ये आहेस, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे एकटक पाहू लागली. म्हणजे तो जे बोलत होता ते बरोबरच बोलत होता, पण काहीतरी खटकलं तिला त्याच्या बोलण्यात. तसा ती त्याने बोललेले शब्द पुन्हा आठवू लागली. ओ हॅलो, काय म्हणालात तुम्ही? मी एक्सायटेड आहे काय? आणि तुम्ही नाही आहेत का एक्सायटेड? सांगा, ती त्याला दम देत बोलली. तसा तो पोटाला हात धरून खळखळून हसू लागला. तसं तिला अजूनच राग आला त्याचा, आणि ती तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर मारू लागली. तसा हसता हसता त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला, तो तिला घेऊनच. आता तो खाली आणि ती त्याच्या वर होती. ती तरी त्याच्या छातीवर तिच्या हातांनी मारत होती, पण तिच्या त्या नाजूक हातांचा मार त्याला लागत नव्हताच. तो तर एकटक तिच्याकडेच बघत होता. आणि आत्ता तिची नजर त्याच्यावर गेली आणि तिचे त्याला मारण्यासाठी उठलेले हात आपोआपच थांबले, कारण त्याची नजर आरपार तिच्या डोळ्यात बघत होती. ती कडपडली आणि उठू लागली. तोच त्याने तिला फिरवलं आणि आता ती खाली आणि तो तिच्यावर होता. तुम्ही, ती कडबडल्या अवस्थेत बोलली. तिचा ऊर वेगाने वर खाली होत होता तिच्या इतकं जवळ येण्याने, पण त्याने तिला पुढे बोलूच दिलं नाही आणि तिच्या ओठांवर त्याचं बोट ठेवलं.
तसे तिने डोळेच मिटले. मघाशी काय विचारत होतीस तू मला? त्याने विचारलं. तशी ती भांबावलेल्या अवस्थेत त्याच्याकडे पाहू लागली. तिला कळतच नव्हतं तो काय विचारतोय. काय? तिने त्यालाच प्रश्न केला. हेच की मी एक्सायटेड नाही आहे का? त्याने विचारलं. तशी तिने लाजून दुसरीकडे मान फिरवली. तसा तो हसला. सांगू का? त्याने विचारलं. तसं तिने हसून त्याच्याकडे पाहिलं. सांगा? ती हसून बोलली. पण तो मात्र हळूहळू तिच्यावर झुकला. तसे तिचे श्वास वाढले आणि आता तो काय करेल ह्याचा विचार करूनच तिने स्वतःचे डोळे मिटले. एक्साइटमेंट तर खूप आहे जानेमन, पण मी ती तुला आपल्या लग्नानंतर प्रॅक्टिकल दाखवेल. आणि आत्ताचं म्हणशील तर आता तुला झोपेची खूप जास्त गरज आहे आणि मला माझ्या बायकोची झोप अपूर्ण झालेली अजिबात चालणार नाही. तो तिच्या कानात हळूच बोलला. तशी ती गालातच हसली. चला मग मॅडम, झोपायचं ना? तो आता तिच्याकडे पाहून बोलला. तशी तिने हसून होमध्ये मान हलवली. आता तो तिच्यावरून उठला होता आणि त्याने तिला देखील उठवलं होतं. गुड नाईट जान, तो तिच्या कपाळावर किस करून बोलला आणि त्याने तिला तिच्या रूममध्ये सोडून तो सुद्धा त्याच्या रूममध्ये आला होता. तिच्यासमोर मन मोकळं करून आत्ता त्याला खूप बरं वाटत होतं, म्हणून त्याला देखील चांगली झोप लागली होती. आता सकाळ झाली होती. जानूला जाग आली तसं तिने दोन्ही हाताने आळस दिला आणि डोळे किलकिले करून उघडले. पण घड्याळात 9वर असलेला छोटा काटा बघूनच तिच्या तोंडाचा आ झाला आणि डोळ्यात असलेली झोप क्षणात उडाली तिची. रात्री आधीच उशिरा झोपली होती ती, त्यामुळे तिला आज इतक्या लेट जाग आली होती. पण खरा धक्का तर तिला तेव्हा बसला जेव्हा तिने समोर पाहिलं. कारण समोर मधू आणि आशू दोघीही गालावर हात ठेवून बसल्या होत्या आणि त्या एकटक तिच्याचकडे पाहत होत्या. गुड मॉर्निंग मॅडम, मधू आणि आशू दोघी चेहऱ्यावर मेंटॉसवाली स्माईल ठेवत एकत्रच बोलल्या. तशी ती कडपडली. आशू, काय गं, 9 वाजलेत, तू मला उठवलं का नाहीस? जानू तक्रारीच्या सुरात बोलली. तसं आशूने एकदा मधूकडे पाहिलं. मॅडम, त्याचं काय आहे ना, तुमच्या हिटलर बॉसने आधीच आम्हाला बजावून ठेवलं होतं की माझ्या जानूला उठवायचं नाही. ती स्वतःहून उठेल तेव्हा उठेल. मग ती 12 वाजता उठली तरी चालेल. तिची झोप महत्त्वाची आहे. मधू बोलली. तशी जानू तिच्याकडे पाहतच राहिली. तिला माहीत होतं तो नक्कीच करू शकत होत आहे. हे मीत पण ना, ती तोंड कसं तरी करत तोंडातल्या तोंडात बडबडली आणि कम्फर्टर घडी करू लागली. जानू, तू राहू दे, मी करते ते, तू लवकर फ्रेश हो जा, आशू तिच्या हातातून कम्फर्टर घेत बोलली. तशी जानू आत बाथरूममध्ये जाऊ लागली, पण तोच मधूने तिला अडवलं. बाय द वे जानू, काल रात्री काय एक्स्ट्रा क्लास घ्यायला तुझा तो हिटलर आला होता का इथे? मधूने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. तशी ती चपापली आणि आशू मात्र तोंडावर हात ठेवून हसू लागली. एक्स्ट्रा क्लास म्हणजे? आणि असे हे ते काय येतील इथे? जानू नजर चोरत बोलली. तशा मधू आणि आशू एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. अगं, एक्स्ट्रा क्लास? रोमान्सचा क्लास? मधू हसून बोलली. तशी जानू डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागली. मधू, मार खाशील हां? जानू खोटं खोटं चिडून बोलली. अगं, मार काय? आशू बोलली मला रात्री मध्येच तू कुठेतरी गायब झाली होतीस, बेडवर नव्हतीस. मधू बोलली. तसं जानूने आशूकडे पाहिलं. मी जाते, मला रीमा आंटीनी बोलावलंय, आशू आवंढा गिळत बोलली आणि सटकली तिथून. आशू थांब, कुठे चालली आहेस? तू काय सांगितलंस हिला? जानू तिला हाका मारत होती, पण ती थांबते कशाला? जानू, अगं चिल, मला सांग, तुम्हा दोघांना करमत नाही का असं? अगं, लग्न होणारच आहे ना आत्ता 2 दिवसात, तोपर्यंत तरी पेशन्स ठेवा, मधू बोलली. पण जानूने बारीक डोळे करून तिच्याकडे पाहिलं. तशी ती पण पळाली तिथून. त्या दोघी जशा निघून गेल्या, जानू पण स्वतःशीच हसली आणि मग बाथरूममध्ये गेली. ती आता तिचं आवरून बाहेर आली होती. तिची नजर मुलांना शोधत होती, पण तिला मुलं कुठे दिसतच नव्हती, म्हणून ती आऊट हाऊसमधून थोडी बाहेर आली. पण समोरचा नजारा बघूनच तिचे डोळे दिपले, कारण बाहेर खूप छान असा मंडप घातला होता. सगळीकडे फुलांचं डेकोरेशन केलं होतं. जानूला आवडतात तशीच गुलाबांची आणि व्हाईट लिलीची फुले डेकोरेशनमध्ये वापरली होती आणि समोरच्या वॉलवर डेकोरेटिव्ह पद्धतीने लिहिलं होतं, जान्हवीची मेहंदी. बास, ती सजावट बघूनच तिचं मन प्रसन्न झालं. वाव, आपसुकच तिच्या तोंडून शब्द बाहेर पडला. जणू काही खरंच तिचं आज पहिल्यांदा लग्न होत आहे तिच्या मीतसोबत असे वाटत होतं तिला.
असे आनंदाचे तुषार तिच्या तणाम मनामध्ये उडत होते. मागच्या वेळी तिच्याच स्मितसोबत लग्न केलं होतं तिने, पण ती अनभिज्ञ होती ह्या सगळ्या सत्यापासून, म्हणून सगळ्या विधी नाईलाजाने पार पाडल्या होत्या तिने. पण आज मात्र तसं काहीच नव्हतं. आज खऱ्या अर्थाने स्वतःच्याच प्रेमाशी दुसऱ्यांदा लग्न करणार होती ती, आणि ह्यावेळी सगळ्या विधी अगदी मनसोक्त आनंदाने जगणार होती ती, तिच्या प्रेमाच्या, तिच्या मीतच्या नावाच्या विधी. थँक्यू मीत, आज हे क्षण मी फक्त तुमच्यामुळेच पुन्हा एकदा जगणार आहे. आय लव्ह यू. तिने मनातच त्याचे आभार मानले आणि त्याच्याप्रती प्रेमसुद्धा व्यक्त केलं. आत्ता तिची नजर मात्र पुन्हा एकदा तिच्या पिल्लांना शोधू लागली, आणि समोरूनच तिला ते दोघेही एकदम ऐटीत चालत येताना दिसले, त्यांच्या आजीसोबत. दोघांनीही रिमानचा एक एक हात पकडला होता आणि ते हसत तिच्याच दिशेने चालत येत होते. तशी तिच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. इथे अमित पण उठला होता आणि तो रेडी झाला होता. काल रात्री जे दुःख त्याच्या चेहऱ्यावर होतं ते आता नाहीसं झालेलं होतं. त्याच्या जानच्या शब्दांनी त्याला धीर आला होता. रॉनी मात्र अजूनही त्याच्याच रूममध्ये होता. काल जे त्याने ऐकलं होतं ते काही त्याच्या डोक्यातून जात नव्हतंच. रात्रभर पण त्याला झोप लागली नव्हतीच. सतत आठवत होतं की आराध्याचा चेहरा बदलला आहे, तिची ओळखच पुसली गेली आहे, म्हणून त्याला खूप जास्त वाईट वाटत होतं. तो पुन्हा एकदा डोळे बंद करून तिचा तो सुंदर चेहरा डोळ्यांसमोर आणून मनातच डोळे भरून तिला पाहत होता. पण इतक्यात त्याच्या बाल्कनीमधून कोणीतरी उडी मारून आत आलं असं त्याला जाणवलं. तसा तो सावध झाला आणि त्याने त्याची गन बाहेर काढून त्या व्यक्तीवर रोखून धरली. पण त्या समोरच्या व्यक्तीकडे पाहूनच त्याचे डोळे मात्र आश्चर्याने मोठे झाले. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.